तुम्हालाही स्क्रीनवर दिसतोय तसा अगदी प्रोफेशनल लुकिंग रिझ्यूम बनवायचा आहे का? असा किंवा असा आणि तोही काहीही एडिटिंग स्किल्स, डिझायनिंग स्किल्स येत नसताना काही मिनिटांमध्ये हो, अगदी काही मिनिटांमध्ये मी सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्या, की कदाचित तुमचा 10-15 मिनिटात तरी रिझ्यूम बनवून नक्की होईल. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आहात. आज मी तुम्हाला ते एआय टूल सांगणार आहे, जे बघून आणि त्याचा वापर बघून तुम्हाला वाटेल, की वाह! हे तर मॅजिक आहे. हो, खरंच. आणि ज्यावेळी मी त्याला यूज केलं, मला पण खूप आनंद झाला, की अरे, ह्याने तर आपली कामं आणखी जास्त सोपी होतील. वेळ पण खूप वाचेल. व्हिडिओ पूर्ण पहा, अगदी शेवटपर्यंत. तेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय करायचे ते कळेल आणि जो रिझल्ट तुम्हाला अपेक्षित आहे तो मिळेल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे. जे पाहून तुम्हाला आणखीनच जास्त आनंद होईल याची माझी गॅरंटी आहे. तर चला मग सुरू करूया. त्या एआय टूलचं नाव आहे क्लाउड एआय. हो, तर मग तुम्हाला दाखवते. हे असं क्लाउड टाइप करायचंय तुम्हाला. ही बघा ती पहिली वेबसाईट. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं होम पेज दिसेल. इथे क्लिक करायचे, कंटिन्यू विथ Google आणि आपलं Google अकाउंट लिंक करून टाकायचंय. आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला? याच्यामध्ये आपण रिझ्यूम बनवणार आहोत. हो, आपण काही जण त्याला बायोडेटा पण म्हणतात. जॉबसाठी इकडे-तिकडे द्यायचं असेल तर आपल्याला रिझ्यूम हवा असतो. तर रिझ्यूम जो आहे तो ChatGPTला यूज करून पण बनवू शकतो. पण तिथे कॉपी पेस्ट करावं लागतं, डिझायनिंग करावी लागते. तर त्या सगळ्यांची काही गरज नाहीये. अजून सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, जी गॅरंटी आहे, की मराठी चॅनलवरती तर डेफिनेटली ही पद्धत कोणी सांगितली नसेल आणि कदाचित हिंदीमध्ये सुद्धा नाही. तर चला तर मग सुरुवात करूया. इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा लेफ्टला तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील. तर इथे कस्टमाइज ऑप्शनवरती जायचंय. आणि आज मी काय करणार आहे, हे बघा दिसतंय तुम्हाला हा फीचर याचा, कनेक्ट युअर ॲप्स. ह्याच्यावर क्लिक केल्यावर बघा, खूप साऱ्या ॲप्सला आपण डायरेक्टली ह्या एआय टूल बरोबर कनेक्ट करू शकतो आणि त्याच्यामुळे मग त्या ॲपमध्ये जे काही काम करायचंय, हे डायरेक्टली त्या ॲपवरती जाऊन हेच एआय टूल क्लाउड काम करतं. सो जे आपण ChatGPTवर रिझ्यूम बनवून Canvaमध्ये कॉपी पेस्ट करतो, तर त्याची इथे गरज नाही पडणार. चला, तर आता आपण हे तुम्ही बघू शकता कितीतरी गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तर मला हवं आहे Canva. हे बघा, तुमच्यापैकी कोणाला Canvaबद्दल माहीत नसेल, तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून साइन इन करून घ्या, की Canva जे आहे ते ऑनलाईन टूल आहे जे डिझायनिंगसाठी वापरतात. तर दिसतं इथं तुम्हाला कनेक्ट ऑप्शन. कनेक्टवर क्लिक करूयात. आता इथे दाखवते कंप्लीट सायनिंग. आता ह्याने डायरेक्ट मला Canvaवर घेऊन गेलाय बघा. मी Canva ओपन करायची गरज नाही पडली. आता हे Canvaचं पेज जे ओपन झालंय, आता इथे मला विचारतंय, की साइन इन कसं करायचंय? इथे पण सेम तेच क्लिक करा. मी इथे क्लिक केले वरती कोपऱ्यामध्ये. माझ्या Gmailनेच कनेक्ट करायला सांगितलं त्याला. तर बघा आता Canvaला कनेक्ट झालेलं आहे हे ते. आणि इथे आता परमिशन्स विचारलेले आहेत, की Canva एआय कनेक्टर वुड लाइक टू ॲक्सेस युअर Canva अकाउंट. तर इथे अलाउ करूया आपण. ऑथरायझेशन सक्सेसफुल. ह्या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला पहिल्यापासून करून दाखवते, सो दॅट तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तरी पण कुठे काही हेल्प लागली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर चला, आता हे ते कनेक्ट झालेलं आहे. हे बघा, कनेक्टर्सवरती गेल्यावर मी कुठे क्लिक केलं, कस्टमाइजवरती क्लिक केलं आणि कनेक्टर्सवरती क्लिक केल्यावरती हे मी Canva कनेक्ट केलेलं दिसतंय.
सो माझं कॅनव्हा अकाउंट इथे कनेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी काही प्रॉम्प्ट्स ऑलरेडी टाइप करून ठेवलेले आहेत, ज्याने की आपला व्हिडिओ बनवताना जो आहे तो वेळ वाचेल म्हणून. तर आता आपल्याला काय करायचं आहे, की क्लाउडला सांगायचं आहे, की मला असा-असा एक रिझ्यूम बनवून दे आणि सगळ्या डिटेल्स टाकायचे आहेत. नाव कोणाचं आहे, त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, कुठल्या-कुठल्या युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलेलं आहे, एक्सपिरियन्स वगैरे किती आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी. सो आता मी काय करते, ते प्रॉम्प्ट द्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हा प्रॉम्प्ट मी इथे टाकलेला आहे. मेरे लिए एक प्रोफेशनल रिज्यूम बनाओ और कैनवा में डायरेक्टली डिझाइन करो. मेरे डिटेल्स मी आता इथे एक रफमध्ये घेतलंय असं रँडमलीच काहीतरी नाव. नाम राहुल शर्मा, क्वालिफिकेशन बी-कॉम, पुणे युनिव्हर्सिटी 2022 म्हणजे बी-कॉम 2022 मध्ये पुणे युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. एक्सपीरियंस 2 साल अकाउंट्स और फाइनेंस में फ्रॉम XYZ कंपनी. टॉप स्किल्स टैली, एमएस एक्सेल, जीएसटी फाइलिंग, टीम मैनेजमेंट. जॉब टारगेट सीनियर अकाउंटंट एग्जीक्यूटिव. रिझ्यूम में ये सेक्शन्स रखो. हे सगळं बघा टाकलेलं आहे. आता त्याला तुम्हाला ज्या पद्धतीचा रिझ्यूम पाहिजे तुम्ही त्या पद्धतीचं स्वतःच्या अनुसार प्रॉम्प्ट टाकू शकता. तर चला आता ह्याच्यावरती आपण काय करूया, जनरेटवरती क्लिक करूयात. तर तुम्हाला दिसतं इथे डायरेक्ट त्याने कॅनव्हामध्ये डिझाइन बनवायला सुरुवात केली आहे. जेव्हा की इथून आपण डायरेक्ट कॅनव्हाला लिंक करतोय. वेगळ्या नवीन इथे प्लस टॅबमध्ये जाऊन कॅनव्हा ओपन करून मग तिथून कॉपी पेस्ट करायची गरज नाहीये. वॉव! बघा आता तुम्ही हे बनवून झाल्यानंतर ना, आपण एकावरती क्लिक करून बघूयात. ह्याने 4 वेगवेगळ्या व्हेरायटीज बनवलेल्या आहेत. इथे दिसते क्लिक केल्यावर कोपऱ्यामध्ये ऑप्शन ओपन इन कॅनव्हा. ओपन लिंक. येस. बघा किती व्यवस्थित ह्याने बनवलेलं आहे सगळा हे प्रोफेशनल लेव्हलचा रिझ्यूम आणि सगळी डिझायनिंग वगैरे केलेली आहे. मला तर सगळं व्यवस्थित वाटतंय, पण आपल्याकडे आणखीही ऑप्शन्स आहेत. चला ते ऑप्शन्स पण आपण बघूया. आता जे की मी ह्या डिटेल्स जे आहेत, त्या असेच तुम्हाला सॅम्पल दाखवायचं म्हणून डमी डिटेल्स टाकलेल्या आहेत. तुम्ही व्यवस्थित तुमच्या डिटेल्स छानपैकी टाकल्या, तर हे अजून जास्त चांगलं बनवून देईल. आता बघा, अजून एक आपण ट्राय करूयात. ही दुसरी डिझाइन आहे. अशा टोटल त्याने 4 डिझाईन्स बनवलेल्या आहेत. या डिझाईनमध्ये आता इथे ना कोपऱ्यामध्ये हे जे पिक्चर आहे ना, इथे प्रोफाईल पिक्चर लावायचा आहे. म्हणजे राहुल शर्माचा जो फोटो आहे, तो इथे लावायचा आहे. तिथे हा ऑप्शन असतो बघा, याच्यावरती तुम्ही क्लिक केलं ना, की इथे अपलोड्समध्ये क्लिक करून तुम्ही तुमच्या सिस्टममधला फोटो घेऊन तिथे तो फोटो इथे टाकू शकता. तर हा बघू शकता तुम्ही. हा पण एक पॅटर्न आहे. ब्लू कलरचा ह्याने टेम्पलेट वापरलेला आहे. आणखी बघूयात. येस. त्या टाईपची पण एक डिझाइन आहे. ही काय मला एवढी विशेष आवडली नाही. तर मग आणखी तिसरी पण बघूयात. एवढंच नाही, तुम्हाला आता मी ती सिक्रेट टिप सांगते, जी व्हिडिओच्या सुरुवातीला मी ज्याच्याबद्दल म्हणालेले होते. आता ती सिक्रेट टिप काय आहे, की कधी-कधी माणसाकडे जास्त स्किल्स असतात वेगवेगळे. तर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जॉबसाठी पण अप्लाय करायचं असतं आणि मग ज्या प्रकारची जॉब आहे त्याच्यासाठी त्याच प्रकारचा आपल्याला रिझ्यूम बनवावा लागतो. तर उदाहरणार्थ कोणी एक टीचर आहे. तर तिला टीचिंगसाठी अप्लाय करायचं असेल तर टीचरचा रिझ्यूम पाहिजे. पण समजा तीच टीचर जी आहे, ती व्हिडिओ एडिटिंग करू शकते, ग्राफिक डिझायनिंग करू शकते. हे सगळं तिने शिकलेली आहे आणि तिला त्या स्किल्सवरती आधारित एका ग्राफिक डिझायनिंगच्या कंपनीमध्ये अप्लाय करायचं.
तर त्यावेळी मग तिचा टीचरवाला रिझ्यूम नाही चालणार. मग वेगळा रिझ्यूम बनवावा लागेल. तर तो पण आपण इथे आता मॉडिफाय करणार आहोत. तर आता चला याच रिझ्यूमला नवीन पद्धतीने बनवूया एका वेगळ्या जॉबसाठी. ते मी इथे प्रॉम्प्ट टाकते. बघा, मुझे डॅश कंपनी में आता ना इथे कंपनीचं नाव टाकूया. आधी आपण कंपनीचं नाव टाकलेलं होतं XYZ. तर समजा इथे नाव टाकूया ABC. मुझे ABC कंपनी में आता पहिली पोझिशन काय होती याची अकाउंट आणि फायनान्स होती ना. समजा इथे आपण टाकूयात की अकाउंट टीचर आणि इथे ना मुझे ABC स्कूल के लिए ठीक आहे. जो अकाउंटंट आहे तो शिकू पण शकतो. स्कूल किंवा कॉलेजमध्ये अकाउंट्स पण शिकू शकतो. तर एक जस्ट सॅम्पल बनवून दाखवते तुम्हाला. मुझे ABC स्कूल में अकाउंट्स टीचर के लिए अप्लाई करना है. उनकी जॉब डिस्क्रिप्शन है. आता त्यांना काय गरज आहे? म्हणजे जी ॲडव्हर्टाइजमेंट आली असेल ना त्या स्कूलची, की अशी-अशी अकाउंटंटची गरज आहे. तर ती इथे तुम्हाला काय करावी लागेल? पेस्ट करावी लागेल. जशीच्या तशी. आता मी इथे शॉर्टमध्ये लिहिते. जसं येत असतात. नीड अॅन अकाउंट्स टीचर. येस. विथ बी-कॉम. बस सध्या मी एवढंच टाकते. आता ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तर खूप साऱ्या गोष्टी असतात. जसं की टीचरसाठी बी-एड पाहिजे, त्याच्यानंतर एवढ्या-एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे वगैरे. आता सध्या आपण नाही ते टाकत आहे, कारण हा जस्ट डमी रिझ्यूम है. तर मेरे एक्सिस्टिंग रिज्यूम को इस स्पेसिफिक जॉब के लिए ऑप्टिमाइज करो. उन कीवर्ड्स को हाईलाइट करो जो इस कंपनी को चाहिए. कॅनव्हा डिझाइन में ये चेंजेस ऑटोमॅटिकली अपडेट करो. चला आता मी हे वालं फीचर पहिल्यांदा ट्राय करते. लेट्स सी कसं होतंय. हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, की ते जो काही टास्क करतोय तो आपल्याला सांगत चाललाय, स्टेप बाय स्टेप, की त्याचं काय काम चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता, की त्याने सगळं लिहून इथे टाकलेलं आहे. तर त्याने काय-काय चेंजेस केलेले आहेत, सगळं इथे सांगितलेलं आहे. आता त्याने विचारलंय, "मैं इन चेंजेस को सेव्ह कर दूँ?" आपण त्याला येस म्हणूया. लेट्स सी. तर इथे त्याने विचारलंय, "कॅनव्हा में रिझ्यूम खोले." एक लिंक दिलेली आहे इथेच. चला क्लिक करून बघूयात आपण. लेट्स सी. दिसते त्याने चेंजेस कंप्लीट केलेले. ABC कॉर्प कंपनीचं नाव चेंज झालेलं आहे आणि इथे पण बघा अकाउंट्स टीचिंग म्हणून स्किल्समध्ये पहिलं स्किल तेच टाकलेले जे टीचिंगचं होतं आणि इथे दिले अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह टीचिंग अँड ट्रेनिंग रोल. सो येस, सक्सेसफुली त्यांनी चेंजेस केलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जे वाटेल ते चेंजेस तुम्ही करू शकता. जसं की समजा याचा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे इथून
तर ह्याला सपोज मी थोडंसं डार्क केलं किंवा हा वाला ब्लू चूज केला. जस्ट दाखवते की तुम्ही इथे काय काय करू शकता ते. आणि हे जे टेम्पलेट आहे, हे बघा ह्या टेम्पलेटचा पण कलर तुम्ही साईडने चेंज करू शकता. सपोज मी ह्याला ब्लॅक केलं, ब्लू केलं, अशा पद्धतीने. तर हे तेच कॅनव्हा जे आहे ते डिझायनिंग टूल आहे. अगदी ज्याला काही येत नाही ते पण कॅनव्हावरती काम करू शकतात. कॅनव्हाबद्दल तुम्हाला आणखी काही शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपण कॅनव्हाचे आणखी व्हिडिओज बनवू. सध्या आता हा जो आपला रिझ्यूम झालाय बनवून, त्याला डाउनलोड कसं करायचं ते दाखवते. तर इथे वरती शेअरवरती क्लिक केल्यावर खाली बघा इथे डाउनलोडचं ऑप्शन दिसेल. डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आणखी पण इथे वेगवेगळे ऑप्शन्स दाखवलेले आहेत. तर PDF स्टँडर्ड जो आहे तो परफेक्ट आहे. त्याला डाउनलोडवरती क्लिक केलं की हा तुमच्या सिस्टममध्ये बघा डाउनलोड होईल. ते डाउनलोड झालेलं आहे. याच्यावरती मी क्लिक करते आणि येस, हे तुम्ही PDF तुमचं रिझ्यूमचं पाहू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपला रिझ्यूम बनवू शकता. तर मित्रांनो मी तर इथे हे सगळे जे आहेत ते डमीवाले इन्फॉर्मेशन घेतलेली होती. तर तुम्ही तुमची रिअलमध्ये इन्फॉर्मेशन टाका. बघा ट्राय करून कसं बनतंय. काही हेल्प लागली तर कमेंट करा आणि मला सांगा तुम्हाला हे टूल कसं वाटलं आणि जर पॉसिबल असेल तर पर्सनली माझ्याबरोबर तुम्ही जे आहे तुमचे डिझाईन्स पण शेअर करू शकता. म्हणजे मला पण आनंद होईल की त्या कशा बनलेल्या आहेत तुमच्या डिझाईन्स, तुमचा रिझ्यूम कसा बनलेला आहे ते बघण्यासाठी. सो कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, ज्यांना कोणाला गरज आहे त्यांच्याबरोबर शेअर करा. सो दॅट त्यांचा पण एक विदाऊट एनी एफर्ट जे आहे एवढा छानपैकी प्रोफेशनल लेव्हलचा रिझ्यूम बनेल. कारण खूप जणांना कन्फ्युजन असतं, की रिझ्यूम कसा बनवायचा? कारण मला पण पर्सनली ना कंटाळा यायचा रे आता बसून-बसून टाइप करून रिझ्यूम बनवावा लागेल म्हणून. सो धिस इज व्हेरी ईझी मेथड. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. परत एकदा भेटू अजून अशा नवीन एका युनिक व्हिडिओ बरोबर. थँक यू सो मच मित्रांनो.